जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा
सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हरी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यचे विश्वदेव सत्यचे देवतया जवळी असे 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 पापनासे दरोशने पापनासे दरोशने पापनासे दरोशने देवतया जवळी असे पापनाश दर्शने
पापनाश दर्शने पापनाश दर्शने काम क्रोध नाही चाले भूते झाली समता भूते झाली समता भूते झाली समता काम क्रोध नाही चाले बुद्धी झाली समाधान बुद्धी झाली समाता बुद्धी झाली समाधान देवतया जवळी हरी देवतया जवळी देवतया जवळी हरी देवतया जवळी देवतया जवळी असे पापनाश दरोशने पापनाश दरोशने पापनाश दरोशने देवतया जवळी असे पापनाश दरोषणे पापनाश दरोषणे पापनाश दरोषणे तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी गेला वाद खंडोनी गेला वाद खंडोनी तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोने गेला वाद खंडोने गेला वाद खंडोने तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी गेला वाद खंडोनी गेला वाद खंडोनी तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोने गेला वाद खंडोने गेला वाद खंडोने देवतया जवळी असे देवतया जवळी असे देवतया जवळी देवतया जवळी असे देवतया जवळी असे पापनाश दरोशने पापनाश दरोशने पापनाश दरोशने देवतया जवळी असे पापनाश दरोषणे पापनाश दरोषणे पापनाश दरोषणे हरे विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये हरे विठोबा हरे विठोबा रखुमाये 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 विठोबा विठोबा हाय साजाचा अनुभव ऐसा जाचा अनुभव ऐसा जाचा अनुभव ऐसा जाचा अनुभव मॉनिटर ऐसा जाचा अनुभव ऐसा जाचा अनुभव ऐसा जाचा अनुभव ऐसा जाचा अनुभव विश्वदेव देवे सत्यत्वे विश्वदेवे
देवतया जवळी आसे देवतया जवळी आसे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी आसे देवतया जवळी आसे अहिंसा ज्याचा अनुभव अहिंसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव विश्व देवे देवे सत्यत्वे विश्वदेवे देवे सत्यत्वे विश्वदेवे विश्वदेवे देवे विश्वदेवे सत्यत्वे देवतया जवळी आसे देवतया जवळी आसे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेवे सत्यत्वे देवतया जवळी आसे देवतया जवळी आसे पाप नासे धरुषणे पाप पाप हे पाप 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 नासे दरुषणे पाप नासे दरुषणे हे पाप नासे हा पाप पाप
दर्शने बापनासे दर्शने 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 पापनासे दरुशने दरुशने देवतया जवळिया से देवतया जवळिया से हरे विठ्ठल 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 जय हो हा टाळ विठ्ठल 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 हरे विठ्ठल 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 हरे विठ्ठल 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 टाळी वाजवायची, सर्वांनी भजन करायचंय. हाताने टाळी, मुखाने भगवंताचं नामचिंतन करायचंय. हा विठ्ठल 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 रे हरे विठ्ठल 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 हा विठ्ठल 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 कुंडलिकावर श्री हरिनाथ भगवान माऊली ज्ञाने जगद्गुरु तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज वीर संभाजी महाराज
ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने कामक्रोधा नाही चाली भूती झाली समता देवतया जवळी असे पापनासे दर्शने तुका म्हणे भेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनासे दर्शने विठाला विठाला विठला 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 आरूढा श्वेतहंसे भ्रमतींच गगने दक्षिणे चाक्षसूत्रं वामे हस्ते च दिव्यांबरं कनककमयं पुस्तकं ज्ञानगम्यं सावीनां वादयन्ती स्वकरकरजपैः शास्त्रविज्ञानशब्दैः क्रीडन्ति दिव्यरूपा करकमलधरा भारती सुप्रसन्ना समचरण सरोजं सान्द्रनीलाबुदाभं जगननिहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गाकारु प्रथमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवो धरार्थावतारं कलांकांक तेजोधि कामोधि वक्रम खलानीशवादापनोदार दक्षं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा रोड लागलो पावन झालो करुणा करुणा करा दयाळा पावन झालो चराचरी
नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि जन्माधेस्यतोन्वयादितरतस् चार्थेष्वभिज्ञस्वराटेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिचिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय जय गोपीचितचोर प्रभु जय जय माखन चोर आइए हनुमंत पधारिए 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 कहो मति अनुसार कथा कहो पवन कुमार आइए हनुमंत पधारिए आइए हनुमंत पधारिए कथा करो मति अनुसार कथा करो मति अनुसार आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए वर करे संताचार वर करे संताचार वर करे संताचार कहे पायावरी वर करी संताचार वर करी संताचार वर करी संताचार वर करी संताचा वर करी संताचा संताचा संता संता संताचा आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंचे ते नमस्कार आता ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याच्यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजवणारे देहो निवासी संत श्रेष्ठ तुकोबारा यांचा 4 चरणाचा आणि अत्यंत महत्वाचा अभंग सेवेकरता निवडलेला विठाल विठाल अभंग अत्यंत सुंदर आहे गोड आहे आणि महत्वाचा आहे या अभंगातून तुकोबार आहे देवाचा पत्ता सांगतायत की बाबा मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर माणसाला देवाचा पत्ता माहित असणं आवश्यक आहे भगवंताची भक्ती करत असताना भगवंताची आराधना करत असताना नेमका तो देव राहतो कुठं हे तुकोबार आहे आजच्या सेवेच्या अभंगातून सांगतायत विठाल विठाल विठ्ठल 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 अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा भगवंताच्या कृपा आशीर्वादाने सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने सालाबाद प्रमाणे पुण्यभूमी पावन क्षेत्र आपल्या वळती गावामध्ये
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटात मोठ्या उत्साहात हे अखंड हरिनाम सप्ताहाचं केलेलं हे आयोजन आणि या सप्ताहातील आजची ही 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा, ज्यांच्या माध्यमातून हे सर्व आयोजन आहे, आपल्या गावचं वैभव, आपल्या भागाचं वैभव, आयोजन माननीय श्री LB कुंजीर साहेब, त्यांच्या पत्नी तुकाराम महाराजांच्या वंशज, अशा मला आल्याच्या नंतर कळलं बरं का. पहा, भाग्यवान लोक आहात तुम्ही, ज्यांच्या माध्यमातून हे सर्व आयोजन होते ते तुकाराम महाराजांच्या वंशज माननीय श्री सरपंच कुसुमताई लक्ष्मण कुंजीर यांच्या आयोजनामधून चालत असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह व सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी सुंदर असं केलेलं हे कार्यक्रमाचं आयोजन आणि ह्या नाम सप्ताहातील आजची ही 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा. विठाल विठाल आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तुमच्या दर्शनाचा योग आला ते आमच्यावरती नितांत प्रेम करणारे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे पोपटभाऊ महाडिक आणि आपल्या गावचेच श्री भाऊसाहेब काशीनाथजी कुंजीर यांच्या माध्यमातून या ठिकाणी दर्शनाचा तुमच्या योग आला. आल्याच्या नंतर आनंद वाटला का? तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला आल्याच्या नंतर का आनंद वाटला? मला आल्याच्या नंतर का आनंद वाटला यात नवल नाही महाराज. प्रत्येक महाराज ज्या वेळेस या ठिकाणी येईल त्यावेळेस हे वैभव पाहिल्याच्या नंतर प्रत्येकाला आनंदच वाटणार आहे, कारण इतकं सुंदर असं हे कार्यक्रमाचं तुम्ही आयोजन केलंय आणि या ठिकाणी तुम्ही मला बोलवलं, खरंच खूप खूप तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी तुमच्या दर्शनाचा योग आला. यामध्ये सुंदर असे सर्व टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गायन साथीला ज्यांची गेले 4 दिवसापासून तुम्ही गायन श्रवण करताय ते आमचे हरिभक्त पारायण गोविंद महाराज शिंदे. वा, सुंदर असा आवाज आहे महाराजांचा. ते सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे हरिभक्त पारायण. गणेश महाराज असतील इकडे आमचे हरिभक्त पारायण दिनेश महाराज आणि मृदंगावरती आमचे हरिभक्त पारायण मारुती महाराज. वा वा वा, एकदा यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा बरं. जेवण आपलं कीर्तन झाल्यानंतर आहे का? हा, म्हणूनच कमी टाळ्या, आता आवाज यायला असो. सुंदर अशी या ठिकाणी गंधर्व मंडळीत पहा, आल्याच्या नंतर यांचा आवाज ऐकल्याच्या नंतर सुद्धा आनंद वाटला. किती सुंदर मृदंग वाजवतात आमचे मारुती महाराज असतील, इकडे सर्वच ही गायक मंडळी असतील, या ठिकाणी उपस्थित ही सर्व बाळ गोपाळ मंडळी असतील. संस्थेतील कोणाची संस्था आहे? मारुती महाराजांची. म्हणजे सर्व हे आळंदीकरच दिसत आहेत, बरोबर आहे का नाही? हा, ती आळंदीचं वैभवच आहे महाराज वेगळं. आळंदीचं वैभव तुम्हाला कुठंच पाहायला भेटणार नाही. अख्ख्या महाराष्ट्रात तुम्ही कुठंही जा, हे असं जेवढं वैभव आहे ना महाराज, हे सगळं हे असं वैभव तुम्हाला महाराष्ट्रात कुठं सापडणार नाही. ते फक्त आळंदीवरूनच बोलावं लागेल महाराज. विठाला विठाला वा वा, एकदम यांनी सांगितलं. आता इकडं माग उभा राहिलेले हे सगळे ना, तिकडून इकडं सगळे. वा वा वा, ह्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा जोरात. हे सगळं महाराज आपल्या ओळते गावचं भविष्य आहे बरं का. एकदम सुंदर. वा वा वा, छान. सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेली सर्व मंडळी, सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. सर्वांच्या चरणी नतमस्तक करून या ठिकाणी सेवेला सुरुवात करतो. विठाला विठाला सर्वच उपस्थित महाराज मंडळी या ठिकाणी आमच्या हार्मोनियम वरती असतील. काय बाबांचं नाव? वळती गावचेच. वा वा वा, इकडे हार्मोनियम वरती असतील आमचे बाबा, इकडे आमचे चोपदार बाबा असतील. बघा बाबांचं वय काय, इथं लय डिफरन्स दिसायला आमच्या दोघांमध्ये आता बरं का. पण असो, या ठिकाणी आमचे बाबा ते सुद्धा उपस्थित आहेत. तिकडे विनेकरी बाबा असतील. सर्वच या ठिकाणी सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित. आणि खास करून साठी आमच्या सोबत आलेले इकडे आमचे यूट्यूबचे चॅनलचे एक मालक आमचे हरिभक्त पारायण तौर महाराज, ते सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. इकडे आमचे मनोज महाराज असतील, ते सुद्धा सुंदर असं कीर्तन करतात, गायन करतात. खंडाळकर गुरुजी यांचे शिष्य आहेत आमचे मनोज महाराज. आणि इकडं गायन साथीला या गावामध्ये, म्हणजे माझ्या अंदाजाने मला सांगता येणार नाही, पण त्यांनी सांगितल्यापासून मला समजलं की या गावामध्ये, आपल्या वळती गावामध्ये
माझे वडील महादेवजी महाराज मोरे ते या गावामध्ये 10-15 वर्षापूर्वी का 20 वर्षापूर्वी एक 10-15 वर्षापूर्वी आपल्या गावामध्ये 4-5 वर्ष येऊन गेलेले बरं का. आपल्या गावामध्ये म्हणजे या ठिकाणी सांगायचं झालं थोडक्यात तर इथली जेवढी भजनी मंडळ सगळे आहेत सर्व माझ्या वडिलांना ओळखतात आणि ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आधी करून सर्वच तुम्ही श्रोते मंडळी असाल इकडे सर्व माते माऊल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक करून सेवेला सुरुवात करतो. विठाला 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 अभंग तुकोबरायांचा आहे आणि इतका सुंदर अभंग आहे. या अभंगामध्ये तुकोबराय देवाचा पत्ता सांगतायत की बाबा मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर माणसाला देवाचा पत्ता माहीत असणं ज्ञात असणं आवश्यक आहे. मनुष्य भक्ती करत असताना भगवंताची आराधना करत असताना नेमका देव राहतो कुठं हे प्रत्येक माणसाला माहिती पाहिजे. पहा एकदा नारदजींना सुद्धा प्रश्न पडला की नेमकं देवाचं वास्तव्य आहे कुठं नेमका देव राहतो कुठं हे नारदजींना सुद्धा प्रश्न पडला. म्हणून नारदजी भगवंताकडे गेले आणि भगवंताला म्हणाले भगवंता जर आम्हाला तुमची भेट घ्यावी वाटली जर आम्हाला तुम्हाला भेटावंसं वाटलं तर निश्चित तुम्ही कुठं सापडताल. क्षीरसमुद्रात सापडताल वैकुंठात सापडताल किंवा दुसरीकडे कुठं तुमचं ठिकाण आहे नेमका तुमचा पत्ता सांगा. त्यावेळेस नारदजी म्हणतात माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे नारदा मी उभा तेथे नारदा मी उभा तेथे माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे नारदा मी उभा तेथे नारदा मी उभा तेथे माझे भक्त गाती जेथे नारदा मी नारदजींनी सांगितलं भगवंतांनी सांगितलं नारदाला नारदा माझे भक्त गाती जेथे नारदा आम्ही उभा तेथे. भगवंत म्हणतात नारदा ज्या ठिकाणी भक्त माझं भजन करतो त्या ठिकाणी माझं वास्तव्य. एकदा अर्जुनानं सुद्धा देवाला पत्ता विचारला. अर्जुन भगवंताकडे गेला आणि भगवंताला म्हणाला भगवंता निश्चित तुझं ठिकाण कोणतं आहे आम्हाला जर तुला भेटावंसं वाटलं तर कुठे सापडशील. त्यावेळेस भगवान परमात्मा त्या अर्जुनाला सांगतात महात्मा नस्तुमां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रितः भजन्ते नन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. भगवान परमात्मा म्हणतायत अर्जुना महात्म्याच्या शुद्ध हृदयामध्ये मी कायमचा राहतो. विठाला 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 हो महात्म्याच्या शुद्ध हृदयामध्ये मी कायमचा राहतो असं भगवान परमात्म्याने सांगितलं. आणि एक नीट लक्ष देऊन ऐका बरं का देवाचा पत्ता एक तर देव नाहीतर फक्त संत महात्मे सांगू शकतात. देवाचा पत्ता दुसऱ्या तिसऱ्याला माहिती नाही. एक तर देवाचा पत्ता देवाला माहिती असावा नाहीतर फक्त कोणाला संतांना. आणि नीट लक्ष देऊन ऐका बरं का आता देवाचा पत्ता जर तुम्हाला विचारायचा असेल तर देवाचा पत्ता देवाला प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय हे धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय. सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. देवाचा पत्ता जर तुम्हाला विचारायचा असेल एक तर तो देवाला माहिती असेल नाहीतर तो कोणाला माहिती असणार आहे संतांना. आणि नीट लक्ष देऊन ऐका देवाचा पत्ता जर तुम्हाला विचारायचा असेल तर देवापेक्षा सुद्धा संत विश्वास पात्र आहेत. नीट लक्ष देऊन ऐका देवाला विचारण्यापेक्षा कोणाला विचारा संतांना विचारा. कारण काय काय ठिकाणी आपण पाहतो देवापेक्षा सुद्धा संत विश्वास पात्र आहेत. म्हणून तुकोबारायांना सुद्धा म्हणावं लागलं संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. तुकोबाराय सुद्धा काय म्हणले तुकोबाराय या ठिकाणी म्हणू शकले असते माणसाची पायी हा माझा विश्वास
किंवा तुकोबाराय म्हणू शकले असते देवाची पायी हा माझा विश्वास, पण तुकोबाराय तसं म्हणले नाही महाराज. का? कारण भगवंत सुद्धा काही काही प्रसंगाला फसवतो महाराज. भगवंत सुद्धा काय करतो, काय काय प्रसंगाला फसवतो. तुम्ही महाभारतातलं उदाहरण डोळ्यासमोर घ्या. महाभारताच्या युद्धामध्ये कौरवांच्या बाजूने असणारा तो दुर्योधन, त्या दुर्योधनाला दोन लोकांची इतकी भीती वाटायची. त्याला वाटायचं की जर युद्धामध्ये या दोघांच्या समोर मी गेलो तर निश्चित मी मेल्याशिवाय राहणार नाही. ती दोन लोक होती महाराज पांडवांच्या बाजूची, म्हणजे पांडवांपैकी दोन लोक अशी होती. त्यातला एक होता अर्जुन आणि दुसरा होता भीम. या दोघांसमोर जर गेलो तर निश्चित मी मेल्याशिवाय राहणार नाही असं त्या दुर्योधनाला वाटायचं. मग दुर्योधनाला वाटलं की जर आपल्याला युद्ध जिंकायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, वज्रदेही बनावं लागेल. पण वज्रदेही बनायचं असेल तर वज्रदेही बनण्याचा आपल्याला उपाय नेमका सांगणार तरी कोण, असं दुर्योधनाला वाटलं. आणि दुर्योधनाच्या मनात आलं की आपल्याला वज्रदेही व्हायचंय, पण वज्रदेही होण्याचा उपाय जर देवाला माहिती असेल तर देव काय आपल्याला याचा उपाय सांगणार नाही. का नाही सांगणार? झोपले काय तुम्ही? का नाही सांगणार? कारण देव महाराज फसवतो हे दुर्योधनाला सुद्धा माहिती होतं. पण दुर्योधनाच्या मनात दुसरं आलं की जर समजा आपल्याला वज्रदेही व्हायचं असेल आणि आपल्याला वज्रदेही होण्याचा उपाय धर्मराजाला माहिती असेल, धर्मराज म्हणजे युधिष्ठिर पांडवांच्या बाजूचा बरं का, धर्मराजाला जर माहिती असेल तर धर्मराज आपल्याला काय खोटं बोलणार नाही. कारण धर्मराज कसे होते महाराज, संत होते. आणि धर्मराज आपल्याला काय खोटं बोलणार नाही. आणि ही गोष्ट प्रत्येकाने व्यवहारामध्ये लक्षात ठेवली पाहिजे बरं का. आपल्या वागण्याबद्दल आपल्या शत्रूला सुद्धा इतकी खात्री पाहिजे, पोपट भाऊ, आपल्या वागण्याबद्दल आपल्या शत्रूला सुद्धा इतकी खात्री पाहिजे की आपल्याविषयी जर एखादी वाईट बातमी त्याच्या कानावर गेली ना महाराज, तरी सुद्धा त्यानं 10 दिवस तरी विश्वास ठेवला नाही पाहिजे. तो म्हणला पाहिजे जोपर्यंत मी बघत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. इतकी खात्री आपल्या शत्रूला सुद्धा पाहिजे महाराज, इतकी खात्री पाहिजे. म्हणून महाराज त्या धर्मराजाला, त्या दुर्योधनाला वाटलं की जर आपल्याला वज्रदेही व्हायचंय पण याचा उपाय जर धर्मराजाला माहित असेल तर धर्मराज आपल्याला काय खोटं बोलणार नाही. आता नीट लक्ष देऊ नये का. दुर्योधन लगेच गेल्याच्या नंतर धर्मराजाकडे गेला आणि धर्मराजाला म्हणाला, धर्मराजा काय मला वज्रदेही व्हायचा याचा उपाय सांग. धर्मराज म्हणला, लग्न झाल्यापासून तुझ्या पित्याला एकतर दिसत नाही म्हणून लग्न झाल्यापासून तुझ्या आईनं डोळ्याला काय केलेली, पट्टी बांधलेली. धृतराष्ट्राला दिसत नव्हतं ना महाराज, धृतराष्ट्र कसा होता, आंधळा होता. आणि धृतराष्ट्राला दिसत नव्हता म्हणून धृतराष्ट्राच्या पत्नीनं म्हणजे गांधारीनं लग्न झाल्यापासून डोळ्याला काय केली, पट्टी बांधली महाराज. कारण गांधारी ही पतिव्रता होती आणि डोळ्याला पट्टी बांधली. त्याच्यामुळे धर्मराज म्हणला, तुझ्या मातेच्या दृष्टीमध्ये इतकी शक्ती की तिने जर पट्टी सोडून तुला नखशिकांत पाहिलं तर तू वज्रदेही होशील. हा गेला महाराज लगेच आईकडे गेला ना आईला म्हटलं, आई काय जर तू तुझ्या डोळ्याची पट्टी सोडून मला पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत पाहिलंस तर तुम्ही वज्रदेही होईल. कोण म्हणलं? दुर्योधन. असं म्हणल्याबरोबर गांधारी म्हणली की हा उपाय तुला नेमका सांगितला कुणी? त्यावेळी जर दुर्योधन म्हणला असता हा उपाय मला देवाने सांगितला तर गांधारी मिळली असती, पण गांधारीनं डोळ्याची पट्टी सोडली नसती महाराज बर का. पण जसं धर्मराजाचं नाव गांधारीनं ऐकलं ना, धर्मराजाचं नाव कानावर पडल्याबरोबर गांधारी डोळ्याची पट्टी सोडायला तयार झाली पुत्रासाठी, आपल्या मुलासाठी. जिनं पण केलता की आपल्या पतीला दिसत नाही म्हणून मरेपर्यंत डोळ्याची पट्टी सोडणार नाही, अशी ती गांधारी महाराज. धर्मराजानं उपाय सांगितला, हे कानावर पडल्या बरोबर गांधारी डोळ्याची पट्टी सोडायला झाली आपल्या मुलासाठी. विठाल विठाल गांधारी म्हणली, मी माझ्या डोळ्याची पट्टी सोडून तुला पाहते, पण एक काम करावं लागेल. काय? दुर्योधनाला सांगितलं, तुला नग्नदेही होऊन माझ्याकडे यावं लागेल. नग्नदेही म्हणजे अंगावर तीळ मात्र कापड ठेवायचं नाही, असा नग्नदेही होऊन माझ्या समोर उभं राहा. असं म्हणल्याच्या नंतर दुर्योधन लगेच गेल्याच्या नंतर महाराज आणि नग्न अवस्थेत जात असताना इकडं मध्यरात्रीची वेळ आहे आणि नग्न अवस्थेत जात असताना तिकडं भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं आणि भगवान परमात्म्याने ठरवलं, जर हे वज्रदेही झालं तर आपल्याला काही युद्ध जिंकता येणार नाही, म्हणून ह्याला पहिलं वज्रदेही होऊ द्यायचं नाही असं देवानं ठरवलं. आणि देवानं महाराज ब्राह्मणाचं रूप घेतलं. ब्राह्मणाचं रूप घेतल्याबरोबर तो महाराज दुर्योधन नग्न अवस्थेत झिन्यावरून खाली उतरत असताना झिन्याच्या तोंडाला भगवान परमात्मा तिथं गेले ब्राह्मण वेश घेऊन आणि ब्राह्मणाचं रूप धरून तिथं गेल्याच्या नंतर हा दुर्योधन वरून खाली येत होता. भगवंताने पाहिलं आणि तो ब्राह्मण त्या दुर्योधनाला म्हणाला, महाराज अहो भारताचे चक्रवर्ती सम्राट आहात तुम्ही आणि तुमच्यासारख्या सम्राटानं अशा अशुभ अवस्थेत राहणं योग्य आहे का?
त्यावेळेस दुर्योधनानं सगळा प्रकार सांगितला. ब्राह्मणानं सांगितलं सगळं काही खरंय, पण तुमच्यासारख्या महाराजानं, तुमच्यासारख्या सम्राटानं अशा अशुभ अवस्थेत राहणं योग्य आहे का? हे तुमच्या बुद्धीला तरी पटतंय का? मी आता पाहिलं म्हणून जाऊ द्या, पण जर बाहेर गेल्याच्या नंतर दुसरं कोणी पाहिलं तर अख्खं गाव बरं होईल, सगळ्या राज्यामध्ये वार्ता पसरेल, करायचं काय? मग त्यांना सांगितलं, ब्राह्मणानं सांगितलं माझ्याकडे एक फुलाची जाळी, ती फक्त कमरेपुरती गुंडाळा, आणि कमरेपुरती गुंडाळल्याच्या नंतर महाराज मांडीपासून कमरेपर्यंत सगळं अंग झाकले गेलं. त्यानं ती फुलाची जाळी घातली, घातल्याच्या नंतर तो आईकडे गेला, आणि आईकडे गेल्याच्या नंतर गांधारीला म्हटलं आई मी आलोय. आलोय म्हणल्याच्या नंतर गांधारीनं डोळ्याची पट्टी काढली, आणि त्या दुर्योधनाला पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत नखशिकांत पाहिलं, आणि नखशिकांत पाहिल्याच्या नंतर परत डोळ्याला पट्टी बांधली, आणि गांधारी त्या दुर्योधनाला म्हणाली की दुर्योधना, पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत वज्रदेही झालास, पण मांडीपासून कमरेपर्यंत कसं राहिले? झोपले काय? कसं राहिले? कच्च राहिले. असं म्हणल्याच्या नंतर दुर्योधन म्हणला असं का बरं? त्यावेळेस त्या दुर्योधनाला सांगितलं की तू फुलाची जाळी का घातलीस? त्यावेळेस त्या महाराज दुर्योधनानं सांगितलं वाटत एक ब्राह्मण भेटला, मला एक वाटत संत भेटले, आणि त्या संतांनी हे करायला लावलं. त्यावेळेस गांधारी म्हटली, आता नीट लक्ष देऊ नये का? त्यावेळेस गांधारी म्हटली, अरे दुर्योधना, जो तुला वाटेत संत भेटला होता तो संत नव्हता, मग साक्षात भगवान परमात्मा होता. दुर्योधन म्हणला कसं काय? त्यावेळेस महाराज त्या गांधारीने सांगितले, अरे बाबा, जे शत्रूला सुद्धा फसवत नाहीत आणि मित्राला सुद्धा फसवत नाहीत त्याला संत म्हणतात, पण जे फक्त शत्रूला फसवतात आणि मित्राला फसवत नाहीत त्याला देव म्हणतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात की बाबा, या जगामध्ये विश्वास ठेवण्याच्या योग्यतेचं कोण असेल तर ते फक्त संत आहेत. तुम्ही जर देवावर विश्वास ठेवला तर देव कधी घात करेल काही सांगता येत नाही, पण संतांवर विश्वास ठेवला तर संत तुम्हाला तारल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून तुकोबाराय म्हणतात की बाबा, जर तुम्हाला देवाचा पत्ता विचारायचा असेल तर दुसऱ्याला तिसऱ्याला विचारण्यापेक्षा तो कोणाला विचारा? फक्त आणि फक्त संतांना विचारा. विठाला विठाला हो, कारण संत विश्वास पात्र आहेत महाराज. बाकीचा देव सुद्धा फसवू शकतो, आणि महाराज आपण माणसं तर फसवण्यावरच असतो कायम, सारखं सारखं एकमेकाला फसवतो माणसं, बरोबर आहे का नाही? त्यामुळे माणसाला सुद्धा विचारायचं नाही. तुकोबाराय म्हणले जर तुम्हाला देवाचा पत्ता विचारायचा असेल तर तो कोणाला विचारा? संतांना विचारा. आणि असाच एक साधक तुकोबारायांकडे गेला, आणि तुकोबारायांकडे गेल्याच्या नंतर तुकोबारायांना देवाचा पत्ता विचारू लागला. त्यावेळेस तुकोबाराय त्याला यथायोग्य देवाचा पत्ता अभंगाच्या प्रथम देवाचा पत्ता विचारू लागला. त्यावेळेस तुकोबाराय देवाचा यथायोग्य पत्ता त्याला सांगतात. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने. तुकोबाराय म्हणतात देवाचा पत्ता विचारायचा असेल तर तो फक्त संतांना विचारा, दुसऱ्याला तिसऱ्याला विचारू नका, कारण बाकीचे सगळे फसवतात पण संत कधी फसवत नाहीत, आणि संतांचा सुद्धा विश्वास संतांवर आहे. महाराज एकदा तुकोबारायला एकाने प्रश्न विचारला, महाराज की तुमचा विश्वास नेमका आहे कोणावर? त्यावेळेस तुकोबाराय सांगतात माझा विश्वास कोणावर आहे? संतांवर आहे. बाबा कोणावर आहे? माझा विश्वास संतांवर आहे. संताचे पायी हा माझा विश्वास. त्या साधकाने विचारलं, महाराज तुम्ही संत आणि तुमचा विश्वासही संतांवर, हे काही मला पटत नाही म्हणले, कारण तुम्ही संत सांगता तुमचा विश्वासही संतांवर.
त्यावेळेस तुकोबारायने त्याला एक वाक्य सांगितलं. तुकोबाराय म्हणले, बाबा बरोबर आहे तुझं, संतांचा विश्वास संतांवर नवल नाही, देवाचा विश्वास संतांवर विशेष नाही, समाजाचा विश्वास संतांवर यातही वैशिष्ट्य नाही. मग तुकोबाराय म्हणतात राक्षसांचा सुद्धा विश्वास संतांवर आहे. विठाला 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 विठाला. राक्षसांचा सुद्धा विश्वास संतांवर आहे महाराज. थोडं मोकळा आवाज करा, थोडा आवाज द्यायला जरा. राक्षसांचा सुद्धा विश्वास संतांवर. नीट लक्ष देऊ नका. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही आळंदीवरून आले, इतकं कीर्तन सांगता, देवाचा विश्वास ठीक आहे, समाजाचा विश्वास ठीक आहे, संतांचा विश्वास ठीक आहे, पण राक्षसांचा विश्वास हे काय पटत नाही. पण ध्यानात घ्या, राक्षसांचा सुद्धा विश्वास महाराज संतांवर होता. राक्षसांचा सुद्धा. रामायणातला प्रसंग आहे. एकदा स्वप्न पडलं मंदोदरीला. कोणाला? मंदोदरी. कोण होती मंदोदरी? झोपले गाड्या तुम्ही. कोण होती? रावणाची आई. तेव्हा का ते कोणतरी मागून म्हणते रावणाची आई. कोण होती? रावणाची पत्नी. हा, असं जरा जागरूक राहिले की मला जमते बरोबर बरं का. कोण होती? रावणाची पत्नी. आणि त्या मंदोदरीला महाराज स्वप्न पडलं. मंदोदरी बोले रावणा प्रती, एक स्वप्न देखिले मे मध्यरात्री, नेनो वानर मिळाले किती, शिळा सागर बांधिला. महाराज त्या मंदोदरीला स्वप्न पडलं आणि मंदोदरी त्या रावणाजवळ गेली आणि रावणाला म्हणली, मैंने बहुत बुरा सपना देखा है पतिदेव. रावण हसला. रावण म्हणला, मंदोदरी सपने तो आते रहते हैं. पण ती म्हणली, अहो मी स्वप्नात वानर बघितली, वानर. रावण तर मग जास्तच हसायला लागला. रावण म्हणला, बंदर आने दो अंदर, हम तो बंदर को खाते, हम लोग डरते नहीं. कोण म्हणला? रावण म्हणला. रावण म्हणला, आम्ही घाबरत नाही म्हणले, अजिबात नाही. कारण रावण कसा होता? राक्षस होता ना महाराज, ते कशाला घाबरणार आहे अजिबात. ते म्हणला, बंदर आने दो अंदर, हम तो बंदर को खाते, हम लोग डरते नाही. ती मंदोदरी म्हणली, अहो नुसती वानर नव्हती. मग दोघे धनुर्धर वीर वानर उतरोनी आले पैल सागर, एका परिस एकांग वीर बडीवार बोलती, नेनो त्यांचा बळीया आला, लंके भोवती वेळा दिदला. स्वप्नात बरं का. कशात? स्वप्नात. आणि हे स्वप्नात सगळं झाल्याच्या नंतर रावण म्हणला मंदोदरीला, मंदोदरे अजून काय झालं? अजून लंके भवती हृदयाचा पुर, रणी पडला कुंभकर्ण वीर, तो तुमचा सखा सहोदर, निद्रा करी शनमास. मंदोदरी म्हणली रावणाला, पतिदेव 6 महिने झोप घेणारा बलवान बंधू तुमचा कुंभकर्ण मी रक्ताच्या थारोळ्यात बघितला. कुठं? कुठं बघितला? स्वप्नात. असं म्हणल्याच्या नंतर रावण म्हणला, सगळं काय खरंय, पण मी काय करायला पाहिजे? मंदोदरी म्हणली, ऐकाल का माझं? रावण म्हणला, एकदा सांगून तर बघ. मंदोदरी म्हणली, पण ऐकताल का? रावण म्हणला, सांगून बघ. त्यावेळेस मंदोदरी म्हणली, वानराशी करावया सळ, राक्षसा माझी नाही बळ, कपी मारती राक्षस दळ, प्रबळ संग्रामी भिडणी. मंदोदरी म्हणली, वानरांसोबत युद्ध करण्याची क्षमता तुम्हा राक्षसात नाही, तुमच्या राक्षसांमध्ये तेवढी ताकद नाही म्हणले की तुम्ही त्या वानरांसोबत युद्ध करू शकता. अजिबात नाही. रावण म्हणला, ते सगळं काय खरं झालं, पण मी काय करायला पाहिजे? त्यावेळेस त्या मंदोदरीने सांगितलं. मंदोदरी म्हणली, रिगार्या श्रीरामा शरण, सकळ कुळाचे कल्याण, तुमचाही वाचेल प्राण, कुंभकर्ण जगेल. विठाल विठाल विठाला 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 विठाला. सगळं हे भावार्थ रामायणामधले बरं का. रावणाला महाराज रावणाला सांगितलं त्या मंदोदरीनं. मंदोदरी म्हणली, रामचंद्राला शरण जा, पतिदेव कल्याण होईल तुमचं. कोण म्हणली? मंदोदरी. इतक्या वेळ रावण गपगुमान ऐकत होता, पण जसं म्हणली ना मंदोदरी रामचंद्राला शरण जा, तसं महाराज रावणाच्या तळपायच्या मस्तकात गेली. रावण म्हणला, अगं तो वानरांच्या बळावर उड्या मारणारा तो श्रीराम, त्याला जर मी शरण गेलो तर काय म्हणतील लोक? निधळा नवे रघुनाथ केवळ वानरांचा आश्रय, तर त्याशी मी वंदी लंका नाथ तरी जगात जगन नाही. रावण म्हणला, मी मेलो तरी त्याच्या पाया पडणार नाही. कोण म्हणला? रावण. असं म्हणल्याच्या नंतर हे सगळं भरसभेत घडलं. आणि सगळं झाल्याच्या नंतर मंदोदरीला रावणानं एकांतात नेलं. आणि एकांतात नेल्याच्या नंतर रावण मंदोदरीला गुह्य गुप्त गोष्टी सांगू लागला. रावण म्हणला, मंदोदरे मंदोदरे तू सांगतेच असं नाही, सगळेच सांगतात. ऐसाची सांगे कुंभकर्ण, ऐसाची सांगे बिभीषण, ऐसीची सांगती बहुसाल जनरी गा, तोही मनसी परिमिका नाही की आपणही अर्थीचे कारण. रावण म्हणला, सगळे सांगतात, मला अति काय का मंदूर मुगदूर वचन माटे मोठमोठे सल्लागार मंत्रीत माझे, ते सांगतात सरकार शरण जा. कुंभकर्णासारखा बलवान बंधूय माझा, ते सांगतायत दादा शरण जा. इंद्राला जिंकणारा इंद्रजितासारखा पुत्र आहे माझा,
तो सांगतोय बाबा शरण जा, तू माझी अर्धांगिनी आहेस, तू सुद्धा सांगतेस पतिदेव शरण जा, सगळेजण सांगतायत तरी मी का शरण जात नाही असं म्हणल्याच्या नंतर मंदोदरी म्हणली का शरण जात नाही. त्यावेळेस त्या रावणानं सांगितलं त्याला एक कारण आहे. काय कारण आहे? रावण म्हणला मी एकदा अरण्यातून जात असताना मला कोण भेटलं? नारदजी भेटले. आणि नारदजी भेटल्याच्या नंतर नारदाच्या चरणावर माथा विनम्र केला आणि नारदाला विचारलं. कोणी? रावणाने. नारदाला विचारलं, नारदा काय रावणा, मला रामाची प्राप्ती होईल का रे? कोण म्हणला? रावण म्हणला. नारद म्हणला जरूर होईल. मग काय करावं लागल? रावण म्हणला करावं काय लागल? नारदानं सांगितलं काय नाही म्हणे, दोनच उपाय आहेत, दोनच फक्त उपाय आहेत म्हणले. मुख्य वैरकर अनन्य भजन पावा वया श्रीरामचरण. नारदानं सांगितलं रावणा रामाच्या प्राप्तीसाठी एकतर तुला भजन करावं लागल नाहीतर मग भांडण करावं लागल. रावण म्हणला भजनाचं ना आमचं 3 पिढ्यापासून वाकडे, आमचाच भाऊ बिभीषण काकडा करतो तो डोसकं उठला आमचं. कोण म्हणतंय? रावण म्हणला. रावण म्हणला ते भजनाचं ना आमचं काय जमायचं ना. असे रावणाचे काय काय आहेत ना अजून बी दिसतात आपल्याला, सापडतात बघा. ते कीर्तनाचा आवाज आला कानावर, हरिपाठाचा आवाज आला की ते पहिलं म्हणते झालं काय की ह्याचा खेळ चालू. खेळ म्हणते त्याला महाराज काय काय जण लय अवघड खेळ आहे बरं का. असं महाराज कानावर गेले की काय काय असते रावणाचे. ते रावण म्हणला भजनाचं ना आमचं काय जमायचं नाही. पण रावण म्हणला भांडणात कुठेही सांगा आपल्याला उभं करायला, कुठेही भांडणात उभं करा म्हणला. 4 चौकात उभं केलं तरी आपण पुढच्याला सोडितच नाही म्हणला रावण. रावण म्हणला कुठेही उभा करा, भांडणात फक्त भांडण कसं लवकर निर्माण करायचं, कसं लवकर करायचं म्हणला तेवढं सांगा. नारदानं सांगितलं रावणा जर तुला लवकर भांडण निर्माण करायचं असेल तर एक काम कर. काय कर? काय नाही म्हणले त्याची पत्नी चोरून आण. कोणाची? पोपट भाऊ. कोणाची म्हणला तो? रामाची पत्नी चोरून आण. आणि रामाची पत्नी चोरून आणायला लावली कोणी? नारदाने. आता नीट लक्ष देऊ नका बरं का. नारदाने रामाची पत्नी चोरून आणायला लावली आणि नारदानं सांगितलं, आता काडी कशी लावते ते नीट लक्ष देऊ नका. ते नारद म्हणला रावणा तुला एकट्याचं कल्याण करायचं का अख्ख्या कुळाचं? रावण म्हणला मी अप्पलपोट्या नाही, मला एकट्याचं कल्याण नाही करायचं. मग रावण म्हणला मला अख्ख्या कुळाचं कल्याण करायचंय बरं का गोविंद महाराज. काय म्हणला? अख्ख्या कुळाचं कल्याण करायचं. आता काडी कशी लावते बघा. नारद म्हणला हे बघ रावणा जर तुला अख्ख्या कुळाचं कल्याण करायचं असेल तर तू रामाच्या बाणानं मेलास तरी सीतेला वापस करू नको, तर तुझ्या अख्खा कुळाचं कल्याण होईल. विठाला विठाला रामबाणाच्या आघाती निघोनी देह पडे क्षिती तरी न सोडावी सीता सती. नारदांना सांगितलं रावणा रामाच्या बाणानं मेला तरी सीतेला वापस करू नको, तर तुझ्या कुळाचं काय होईल? कल्याण होईल. मग रावण म्हणला मंदोदरीला मंदोदरे म्हणून मी तिथं गेलतो. कुठं? पंचवटीला. आणि कशाचं रूप घेऊन गेलता? साधूचं रूप. महाराज पंचवटीला गेलो. भिक्षाम देही हे माई मुझको भिक्षा दे मर्तवा रहा आला तेरा भगवान तुझे जिता रखे सदा हो बोलवाला तेरा. असं म्हणून मी त्या पंचवटीला गेलो आणि गेल्याच्या नंतर त्या सीतेला मी पळवून आणलं. कशा करता? सकळ कुळ उद्धारणार्थ सीता चोरून आणली. रावण म्हणला मंदोदरे तू सांगतेस असं नाही, सगळे सांगतात पण नीट लक्ष देऊ नये मंदोदरे. काय? अगं तू सांगतेस असं नाही, सगळे सांगतात पण माझा कोणावरच विश्वास नाही, कोणावरच विश्वास नाही. एवढा इंद्राला जिंकणारा इंद्रजितासारखा पुत्र आहे माझा पण त्याच्यावर माझा विश्वास नाही. एवढंच नाही मंदोदरे कुंभकर्णासारखा बलवान बंधू माझा पण त्याच्यावर माझा विश्वास नाही. एवढंच नाही मंदोदरे मग सत्पुरुष माझा बिभीषणासारखा भाऊ आहे पण त्याच्यावर सुद्धा माझा विश्वास नाही. मंदोदरे अति कायकम बंधुर मुग्धुर वचन माटे मोठमोठे सल्लागार मंत्रित माझे पण त्यांच्यावर सुद्धा माझा विश्वास नाही. मंदोदरे एवढंच नाही तू माझी अर्धांगिनी आहेस पण तुझ्यावर सुद्धा माझा विश्वास नाही. याच्याही पुढे जाऊन सांगतो मंदोदरे, याच्याही पुढे जाऊन सांगतो. रावण म्हणला मंदोदरे ज्या श्री रामचंद्राची प्राप्ती मला करायची त्या श्री रामावर सुद्धा माझा विश्वास नाही. मग विश्वास नेमका आहे तरी कुणावर? त्यावेळेस रावणानं सांगितलं महाराज नारद वचनी विश्वास. विठाला 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 विठाला. रावण म्हणला बाबा माझा कोणावरच विश्वास नाही, माझा विश्वास कोणावर आहे? फक्त आणि फक्त नारदावर आहे, म्हणजे संतांवर विश्वास आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की बाबा या जगामध्ये जर विश्वास ठेवण्यास योग्य त्याचं कोण असेल तर ते फक्त संत आहेत आणि त्यांच्यावर माझा विश्वास आहे. म्हणून देवाचा पत्ता जर तुम्हाला कोणाला विचारायचा असेल तर तो फक्त कोणाला विचारा? संतांना विचारा. कारण देवाचा पत्ता खात्रीशीर फक्त संतच सांगू शकतात. म्हणून तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात देवाचा पत्ता सांगतात. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे
देवतया जवळी असे पापनासे दर्शने. तुकोबाराय म्हणतात हे जगत विश्व नसून हे साक्षात भगवान परमात्मा हे देव आहे. असा ज्या पुरुषाचा अनुभव आहे त्या पुरुषाजवळ देव राहतो. देव आणखी नेमकी राहतो कुठं असं विचारल्याच्या नंतर त्याचा दुसरा पत्ता महाराज तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या देवतया जवळी असे 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 पापनासे दर्शने 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 देवतया जवळी असे 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 पापनासे दर्शने पापनासे दर्शने पापनासे दर्शने. वा तुकोबारायांना विचारलं तर तुकोबाराय सांगतात देवतया जवळी असे पापनासे दर्शने. सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. सुंदर महाराज एकदम गोड आवाज आहे बरं का. नाहीतर महाराज असे गायक शोधून सापडत नाहीत बरं का. इतकं सुंदर यांचा आवाज आहे. खरंच भाग्यवान आहात तुम्ही सर्व मंडळी. ध्यानात घ्या. तुकोबाराय म्हणतात की बाबा देव कोणाजवळ राहतो. तुकोबाराय दुसऱ्या चरणात सांगतात देवतया जवळी असे पापनासे दर्शने. ज्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर पापांची निवृत्ती होते अशा पुरुषाच्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात देव राहतो. ज्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर पापांची निवृत्ती होते, ज्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर मनाला शांती समाधान लाभतं, ज्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर माणूस प्रसन्न होतो अशा माणसाजवळ देव राहतो असं तुकोबाराय सांगतात बरं का. दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुष अशांकडे महाराज देव राहतो. नाही तर काय काय जणांचे चेहरे पाहिले ना महाराज असं वाटतंय उगं ह्याच्याकडे बघितलं. अजिबात नाही महाराज. फोडेली गोवरी तैशी दिशे तोंडावरी. महाराज सांगतात काय काय जणांचे चेहरे असे की बघितल्याच्या नंतर असं वाटतं उगं त्याच्याकडे बघितलं उगत काय. महाराज बऱ्याच ठिकाणी वेळेस होतं पहा तुम्ही. सकाळी उठल्याच्या नंतर जर आपण आंघोळ वगैरे केली आणि जर असं प्रदक्षिणा मारली ज्याचं तोंड बघायचं नाही त्याचं तोंड बघितलं की माणूस काय म्हणतंय उगत याचं तोंड बघितलं गाड्या मूड खराब झाला असं माणूस म्हणतो. बरोबर आहे का नाही. असे काय काय जणांचे चेहरे असतात. पण इथं पाहायला गेलं तर सगळ्यांचे चेहरे चांगले आहेत बरं का. एकदम सगळ्यांचे चेहरे असे प्रसन्न दिसायला लागलेत एकदम. नाही तर काय काय ठिकाणी अशी बसतेत कीर्तनाला येऊन असं धरून आणल्यावर बसतेत काय काय ठिकाणी बरं का. अशी काय काय चूल मांडून बसतेत बघा होईल महाराज. असं चूल मांडून बसतेत काय काय ठिकाणी बरं का. ते असं बसतेत धरून आणल्यावर असं वाटतंय जसं काय अख्ख्या भारताचं कर्ज याच्यावरच आहे. असं काय काय जण बसतेत महाराज. आणि काय काय जणांना तर कीर्तनात झोपायची लय हौस असते. ते ज्यांना घरी झोप लागत नाही का ते कीर्तनात येऊन झोपते महाराज. हो एक जण तर महाराज असं कीर्तनात येऊन बसू लागलं आणि बसल्याच्या नंतर कीर्तनाला आल्याच्या नंतर तिकडं खांबाला टेकून बसलं आणि खांबाला टेकून बसल्याच्या नंतर आमचे मृदंगवादक मारुती महाराज होते सोबत. मारुती महाराजांसारखे पकवादवादक आणि ते मारुती महाराजांसारखे पकवादवादक पकवाद लावत होते गोविंद महाराज बरं का. आता मला थोडंफार त्यातलं कळतंय म्हणून सांगतो बरं का. ते पकवाद लावत होते. तुम्ही म्हणतात कसं काय कळतंय तुला म्हणजे नेमकं कीर्तनकार शक्यतो इकडं कसं काय याला कसं काय कळतंय. आता बरेच वेळेस असं होतंय चांगल्या कीर्तनकाराला पकवाद लागलेला कळत नाही
पण बरं का ते आता मी त्याच्यात असल्यामुळं मला ते कळतंय चांगलं. माझं सुद्धा तबल्यामध्ये विशारद झालेलं आहे बरं का. तबल्यामध्ये माझं विशारद झालेलं आहे आणि ज्यांच्याकडे आता माझं तबल्याचं शिक्षण चालू आहे ते आपल्या पुण्यातलेच, पण ज्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर आहे, महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा संपूर्ण भारतभर ज्यांचं तबल्याच्या बाबतीमध्ये नाव आहे असे पांडुरंगजी पवार गुरुजी, त्यांच्याकडे माझं आता तबल्याचं शिक्षण चालू आहे. तुम्हाला खोटं वाटायले का? तुम्ही म्हणत असेल ही इतक्या लांबून आले म्हणजे काहीतरी बातच हाणून चालले काय की, बरं का? अजिबात नाही. तुम्हाला एक बोल म्हणून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. याला बी कळतंय म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल थोडं, बरं का? धा दिन दिन ना धा दिन दिन ना धा तीन तीन ना तक दिन दिन ना. एक चक्रधार म्हणून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. धा दिन दिन ना धा दिन दिन ना धा तीन तीन ना तक दिन दिन ना धा तीन तीन ना. धाकडे धुमकडे देता धेंता किन्नक क्रिकेट तकदीर क्रिकेट धेता कढेता किन्नक क्रिकेट तकदीर क्रिकेट धा 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 किन्नक क्रिकेट तकदीर क्रिकेट धा 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 किन्नक क्रिकेट तकदीर क्रिकेट धा धा धा. धाकडे धुमकडे देता अधेंता किन्नक क्रिकेट तकदीर क्रिकेट धेता कढेता किन्नक क्रिकेट तकदीर क्रिकेट धा 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 किन्नक क्रिकेट तकदीर क्रिकेट धा 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 किन्नक क्रिकेट तकदीर क्रिकेट धा धा धा. धाकडे धुमकडे देता अधेंता किन्नक क्रिकेट तकदीर क्रिकेट धेता कढेता किन्नक क्रिकेट तकदीर क्रिकेट धा 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 किन्नक क्रिकेट तकदीर क्रिकेट धा 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 किन्नक क्रिकेट तकदीर क्रिकेट धा धा धा. म्हणजे आता बसलेल्याच्या सगळ्याच्या लक्षात आले की तबला बी वाजवते गाड्या. हा हे असं असते बघा, थोडा असा चुटका आणून गेले की म्हणजे लक्षात राहते. असं विठाला 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 महाराज म्हणतात ज्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर असाच आवाज ठेवा. आता जसा आवाज आला ना तसाच थोडा आवाज मोकळा ठेवा. महाराज म्हणतात ज्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर माणसाला समाधान प्राप्त होता अशा पुरुषाच्या ठिकाणी महाराज म्हणतात देव राहतो. पहा तुम्ही आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एकही काहुनी बळीरे असे साधू पुरुष होऊन गेले. आपल्या साध्या वारकऱ्याजवळ जरी माणूस गेला, किती वेळ जरी महाराज बसला तरी त्याला बसावंच वाटतं. त्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर, त्याच्या चेहऱ्यावरचं तेज पाहिल्याच्या नंतर एखादा रडका माणूस जरी त्याच्या जवळ जाऊन बसला, उदास माणूस जरी त्याच्या जवळ जाऊन बसला ना महाराज, तरी माणसाला समाधान प्राप्त होतं. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये तर इतके एक काहुनी बळीरे असे साधू पुरुष होऊन गेले महाराज. पहा तुम्ही एकदा आषाढी वारीमध्ये एक वारकरी बाबा असे बसलेले होते आणि त्या वारकरी बाबांपाशी एक मोठा माणूस, म्हणजे चांगला पैशाने संपत्तीने मोठा असणारा माणूस, तो त्यांच्याकडे गेला आणि त्यांना म्हणला, महाराज अहो आम्ही दररोज काजू बदाम वगैरे खातो पण तुमच्यासारखं तेज आमच्या चेहऱ्यावर का दिसत नाही. ते वारकरी बाबा हसले आणि ते म्हणले, आम्ही नेहमी दौऱ्यावर असतो, बेसन भाकरी दूध भाकरी आम्ही खातो का नाही, बरोबर आहे का नाही? ते म्हणले आम्ही बेसन भाकरी दूध भाकरी खातो. आता त्यावेळेस ती जुन्या काळची गोष्ट आहे त्याच्यामुळे बरं का. आता वारीत तसं नाही. आता वारीत काय असते, आता वारीत बेसन भाकरी राहिलंच नाही. आता प्रत्येक ठिकाणी महाराज पंचपक्वानाचं जेवणच असते. प्रत्येक पंक्तीला, दुपारच्या पंक्तीला सुद्धा श्री बालाजीचा बेत आणि संध्याकाळच्या पंक्तीला सुद्धा श्री बालाजीचा बेत. श्री बालाजी म्हणजे तुम्हाला माहिती काय असते? श्री बालाजी म्हणजे श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, बरं का, जी म्हणजे जिलेबी, याला म्हणायचं श्री बालाजीचा बेत, बरं का, याला म्हणायचं श्री बालाजी. आता श्री बालाजीचा बेत असते. पण ते बाबा म्हणले आम्ही नेहमी दौऱ्यावर असतो, बेसन भाकरी दूध भाकरी खातो. मग त्या माणसाने विचारलं, तो माणूस म्हणला की बाबा मग तुमच्या चेहऱ्यावर जे तेज दिसतं ते काय खुराकाचं आहे का? त्यावेळेस बाबा हसले आणि बाबा म्हणले आमच्या चेहऱ्यावर जे तेज दिसतं ते खुराकाचं नाही. मग ते बाबा म्हणले, अरे बाबा आमच्या चेहऱ्यावर जे तेज दिसतं ते काजू बदामाचं नाही, आमच्या चेहऱ्यावर जे तेज दिसतं ते काय खुराकाचं नाही. मग ज्याच्या तेजाने चंद्र सूर्य अग्नी तेजस्वीत असा भगवान परमात्मा आमच्या हृदयात आहे, त्याचं तेज आमच्या चेहऱ्यावर प्रगट होतं. विठाला 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 विठाला. हो, आणि तुकोबराय म्हणतात अशाच महात्म्याजवळ देव राहतो, अशाच पुरुषाजवळ काय राहत असतो, देव राहत असतो. तुम्ही पहा आळंदीला गेल्याच्या नंतर ज्ञानोबारायांच्या समाधीचं नुसतं दर्शन जरी घेतलं तरी मनुष्य पापमुक्त होतो की नाही? एवढंच नाही महाराज, ज्ञानोबारायांची समाधी नुसती डोळ्यानं जरी पाहिली तरी मनाला शांती समाधान लाभतं महाराज. इतका महाराज ज्ञानोबारायांच्या ठिकाणी तेवढी ताकद आहे. त्या आळंदीचं ती वैभव आहे महाराज. पाहतो आपण ज्ञानोबारायांच्या समाधीकडे नुसतं पाहिलं ना महाराज तरी माणसाला समाधान प्राप्त होतं. म्हणून कधी कधी म्हणा असं वाटतं ज्ञानोबारायांसमोर गेल्याच्या नंतर असं बसावं वाटतं, आज ज्ञानोबारायांकडे पाहावं वाटतं, ज्ञानोबारायांना म्हणावं वाटतं, तुझ्या समाधीच्या पुढं, तुझ्या समाधीच्या पुढं उभ आभाळ वाकल, तुझ्या ज्ञान तेजा पुढं कोटी सूर्य फिक झालं, गाता देवा तुझी ओवी
केली जीवाची काजळी गाता देव तुझी ओवी केली जीवाची काजळी अंतरात ज्योत तेवली तूच देवा वाट दावली घुमला गजर आभाळी ज्ञानराज माझी माऊली माऊली ज्ञानराज माझी माऊली ज्ञानोबा माऊली चंदनाची सावली ज्ञानोबा माऊली चित्त तुझ्या पाऊली. आवडला असेल तर वाजवा टाळ्या. वाटतं महाराज ज्ञानोबारांच्या समाधी समोर जाऊन ज्ञानोबारांना म्हणावं का तर महाराज त्या ज्ञानोबाराय झालं तुकोबाराय झालं या सर्व संतांनी आपल्यासाठी इतके हाल सहन केलेले आहेत. ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये तर ज्ञानोबारांना इतके हाल सहन करावे लागले महाराज. लहानपणीच आपल्या आईवडिलांना गमावून बसणं याच्यापेक्षा दुसरं कोणतं दुःख मोठं असेल महाराज. अजिबात नाही. लहानपणापासून लहान असतानाच ज्ञानोबारांचे आई वडील महाराज मरण पावले. देहांत प्रायश्चित्त त्यांना घ्यावं लागलं. किती दुःखाचा प्रसंग आहे महाराज. ज्ञानोबा असे झोपलेले होते कुटियामध्ये आणि ज्ञानोबा असे झोपलेले असताना निवृत्तीनाथ असे झोपलेले असताना मुक्ताबाई अशी झोपलेली असताना सोपान काका हे सगळेजण झोपलेले होते आणि लहान असताना सगळे झोपलेले असताना कुटियामध्ये विठ्ठलपंत उठतायत आणि विठ्ठलपंत उठल्याच्या नंतर मध्यरात्री ज्या वेळेस त्यांना सगळ्या ब्राह्मणांनी आळंदीकर ब्राह्मणांनी सांगितलं की बाबा तुमच्या मुलांना जर धर्मात घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. आणि असं म्हणल्याच्या नंतर महाराज मनामध्ये फक्त एकच खेळत होतं विठ्ठलपंतांच्या की बाबा जर आपल्या मुलांना या समाजाकडून चांगली वागणूक मिळावी असं आपल्याला वाटत असेल तर आपण देहांत प्रायश्चित्त घ्यावं. म्हणून महाराज रात्रीची वेळ आहे सगळेजण झोपलेले आहेत आणि सगळेजण झोपलेले असताना महाराज विठ्ठलपंत उठतायत. रुक्मिणी साहेबाला उठवलं आणि रुक्मिणी साहेबाला विठ्ठलपंत म्हणतायत रुक्मिणी आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यायचंय. रुक्मिणी म्हणली ठीक आहे. आणि देहांत प्रायश्चित्त घ्यायचं असताना महाराज रुक्मिणी विठ्ठलपंत रुक्मिणी आई साहेबाला म्हणतायत रुक्मिणी चल लवकर आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यायचंय. मुलं उठण्याच्या अगोदर आपण देहांत प्रायश्चित्त घेऊ. जर या 4 जणांपैकी एक जण जरी उठला महाराज तरी सुद्धा आपल्याला देहांत प्रायश्चित्त घेता येणार नाही. आपल्याला जाता येणार नाही. विठ्ठलपंत कुट्याच्या बाहेर जातायत. बाहेर जाऊन रुक्मिणीला आवाज देतायत रुक्मिणी चल आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यायचंय. मुलं उठतील परत आपल्याला जाता येणार नाही. रुक्मिणी साहेब महाराज रडतायत. रुक्मिणी साहेब म्हणतात आले हो एक थोडा वेळ फक्त थांबा. एकदा मला शेवटचं माझ्या मुलांना बघू द्या. यानंतर मी माझ्या मुक्ताईला पाहू शकणार नाही. यानंतर मी माझ्या ज्ञानदेवाला पाहू शकणार नाही. यानंतर मी माझ्या निवृत्तीनाथाला सोपान काकाला मला बघता येणार नाही. एकदा मला फक्त शेवटचं त्यांना पाहू द्या. आणि महाराज रुक्मिणी आई साहेब एका एका मुलाजवळ जात आहेत. सोपान काकाजवळ जात आहेत. सोपान काकांच्या गालावरून हात फिरवतायत. निवृत्तीनाथाजवळ जात आहेत. ज्ञानोबारायाजवळ जात आहेत आणि सगळ्यांजवळ जाऊन महाराज ज्या वेळेस त्या छोट्याशा मुक्ताईजवळ जातात ना महाराज मुक्ताईजवळ गेल्याच्या नंतर महाराज ती 4 वर्षाची मुक्ताई त्या मुक्ताईच्या चेहऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर दोन्ही डोळ्यामधून महाराज अश्रूंच्या धाराला लागायला लागल्या. आणि पाहिल्याच्या नंतर महाराज रडतायत रुक्मिणी साहेब की बाबा आता मी गेल्याच्या नंतर या मुलांचा सांभाळ करणार कोण. आता मी गेल्याच्या नंतर या माझ्या मुक्ताईला कोण सांभाळणार. रडतायत महाराज रुक्मिणी साहेब. त्या मुक्ताईचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि मुक्ताईचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन रडायला सुरुवात केली. आणि रडत असताना त्या रुक्मिणी साहेबांच्या डोळ्यातला एक 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 थेंब महाराज त्या मुक्ताईच्या गालावर पडतोय. कासावीस प्राण जीव तळमळी कासावीस प्राण जीव तळमळी कासावीस प्राण जीव तळमळी कासावीस प्राण जीव तळमळी ऐसी ती जनानी सौख्य वाहे गालावरुनी हात फिरविती
आई पोटाशी धरीते आईचे हृदय गहिवरते ज्ञानोबा माझा मुक्ताई माझी सोपाना माझा निवृत्ती माझा. रडतायत महाराज रुक्मिणी साहेब. रे ज्ञानोबा सोपाना मुक्ताईला सांभाळी. रडतायत महाराज. लहानपणीत महाराज ज्ञानोबारायांना आपल्या आई वडिलांना गमावून बसावं लागलं आणि आई वडील गेल्याच्या नंतर सुद्धा महाराज ज्ञानोबारायांना किती त्रास दिला लोकांनी. ज्ञानोबारायांच्या शिदोरीमध्ये महाराज शेण टाकावं, ज्ञानोबारायांच्या मधुकरीमध्ये शेण टाकावं. जर कोण मधुकरी मागायला गेले तर त्या घराचा दरवाजा बंद करावा. इतका त्रास महाराज ज्ञानोबारायांना भोगावा लागला. आणि त्यावेळेस महाराज इतके कष्ट घेतल्याच्या नंतर इतकं सगळं सहन केल्यामुळं आज आपल्या सर्वांना महाराज या ठिकाणी हे कीर्तन असेल, भजन असेल, ज्ञानेश्वरी सारखं महाराज तत्वज्ञान आपल्याला सोडून गेले. याच्यापेक्षा आपल्यावरती काय मोठे उपकार असणार आहेत महाराज ज्ञानोबारायांचे. विठाल 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 विठाल. म्हणून तुकोबाराय म्हणतात की बाबा अशा महात्म्याकडे पाहिल्याच्या नंतर ज्या वेळेस समाधान प्राप्त होतं, ज्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर माणसाला समाधान प्राप्त होतं, पापांची निवृत्ती होते ना महाराज, अशा पुरुषाजवळ देव राहतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात अशा देवांच्या महाराज आशांचंच दर्शन घेतल्याच्या नंतर माणसाला समाधान प्राप्त होतं. देवता या जवळ असे पाप नासे दरुशने. दुसरीकडे तिसरीकडे देव राहत नाही महाराज. फार प्रसंग तुम्हाला सांगता येईल पण मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही. या ठिकाणी एकदा सर्वांनी प्रेमाने भजन करा आणि भजन झाल्याच्या नंतर एक 15 ते 20 मिनिटांमध्ये सेवेला पूर्ण विराम देऊ. विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय. बोला हरि जय जय 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 हरि जय जय. विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दरुशने. काम क्रोधा नाही चाले भूते झाली समता तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी. तुकोबाराय म्हणतात की बाबा तुकोबारायने या भंगामध्ये देवाचा पत्ता सांगितलेला आहे. तुकोबाराय म्हणतात देव कोणाजवळ राहतो ज्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर माणसाला समाधान प्राप्त होतं, पापांची निवृत्ती होते. अशा पुरुषाच्या ठिकाणी महाराज देव राहतो. दुसरीकडे तिसरीकडे देवाचं वास्तव्य नाही. आणि पहा देव निष्ठा महाराज माहिती असून उपयोग नाही, देव नुसता प्राप्त असून उपयोग नाही, तर देव कळण्याला फार महत्व आहे.
नुसता आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त झाली म्हणजे त्याच्यात काय अर्थ राहतो? आपल्याला एखादी गोष्ट प्राप्ती होण्यापेक्षा ते कळण्याला फार महत्व असतं. पहा, एखादी गोष्ट प्राप्त होण्यापेक्षा ते कळण्याला फार महत्व असतं. नुसता देव भगवंत प्राप्त होऊन उपयोग नाही. आता बऱ्याच जणांना देव प्राप्त झाला पण देव कळाला नाही महाराज. कारण देव प्राप्त होऊन उपयोग नाही. देव कळणं फार अवघड आहे. देव कळणं, साधू कळणं, संत कळणं फार अवघड गोष्ट आहे महाराज. संत सुद्धा लवकर लोकांना कळत नाही. लवकर संत महाराज समजत नाही. संत आपल्याला ओळखता येत नाहीत. पहा तुम्ही, अजिबात नाही. संत सुद्धा ओळखता येत नाहीत बरं का. आपलं कसं झालंय बरं का पोपट भाऊ, आपलं असं झालंय सगळा महाराज वरच्या रंगाला भुलणारे आपण सगळे माणसं आहेत. कोणत्या रंगाला? वरच्या रंगाला. वरच्या रंगाला महाराज भुलणारे आपण सगळे माणसं आहेत. पण ध्यानात घ्या, वरच्या रंगाला आपण भुलतो. आपला दिखावा किती जरी चांगला असला तरी सुद्धा काही फायदा नाही महाराज, काही सुद्धा फायदा नाही. कारण महाराज एक हिंदीमध्ये कहावत आहे बरं का, आपकी नीयत कितनी भी अच्छी हो, आपकी नीयत कितनी भी अच्छी हो, लोग आपको आपके दिखावे से जानते हैं. आपकी नीयत कितनी भी अच्छी हो, लोग आपको आपके दिखावे से जानते हैं. मगर आपका दिखावा कितना भी अच्छा हो, भगवान आपको आपकी नीयत से जानता है. म्हणून ध्यानात घ्या, नुसतं महाराज आपण दिखाव्यानं दिया माणसांना फसवू शकतो पण देवाला फसवू शकत नाही महाराज. पण आपल्या लोकांच्या डोक्यामध्ये एक असं फॅड घुसलंय महाराज. महाराज म्हणलं की आपल्या लोकांच्या डोक्यामध्ये फक्त पहिली गोष्ट येते, एकतर म्हणजे त्याला बॉडी असते. काय असते? त्याला बॉडी असते. त्याला 4 चाकी गाडी असते. त्याला 4-5 मजले माडी असते. आणि त्याला थोडी, हा तुम्हाला सगळं माहिती, जाऊ का घरी माघारी मी बरं का. काय असते? त्याला थोडी दाढी असते. आता कसं आहे पोपट भाऊ, गाडीचा आणि माडीचा जरा झालाय मेळ, पण ही आता बॉडी आणि दाढी आणायची कुठून? हो, त्याला अवघड खेळ. आणि बॉडी असल्याला फायदा असते बरं का, लय फायदा असते बरं का. आमच्या गावाकडे एक 1.25 क्विंटलची बाई आहे. किती क्विंटलची? 1.25 क्विंटलची बाई. तुम्ही म्हणाल काय बे म्हणालात का महाराज? खरंच आहे, 1.25 क्विंटलची बाई. आणि त्या 1.25 क्विंटलची बाई तिच्या घरात एकदा चोर शिरले. आता कशाला मरायला जावं का तिच्या घरात? येईन चोर शिरले. आणि चोर शिरल्याच्या नंतर महाराज झालं काय, ती चोरी करत असताना ती बाई जागी झाली. आणि त्या बाईनं काय केलं, त्या 4-5 चोरापैकी एक चोर धरला, खाली पाडला आणि त्याच्या अंगावर बसली. आता 1.25 क्विंटलची बाई त्याच्या अंगावर बसली होती, राहिला असेल का? ते खालून आरडायचं महाराज. पण ती 1.25 क्विंटलची जी बाई होती का, ती म्हणली, अय पप्या, पटकन पोलिसाला जाऊन बोलून आण, तवर याला धरून ठेवते. पप्या म्हणला चप्पल सापडना. ते खालचा चोर होता ते म्हणला माझी घालून जाय, पण पटकन जाय बाबा, हे बुलडोजर उठू दे अंगावचा एकदा. म्हणजे मला सांगायचं काय, बॉडी असल्याला फायदा असते महाराज. विठाला विठाला बॉडी असल्याला फायदा असते. म्हणून महाराज लोक सुद्धा महाराज आपल्या लोकांच्या डोक्यामध्ये फॅड घुसले महाराज. जरा त्याला दाढी असली, बॉडी असली, गाडी असली की आपल्याला वाटतं लय मोठा कीर्तन करे, लय मोठा महाराज आहे. पण ध्यानात घ्या, इंचू कितीही बारीक असला आणि कितीही मोठा असला तर बारीक चावल्यावर काय गुदगुले होतात का? नाही महाराज, अजिबात नाही. जाऊ बारीक चावला तरी ठणकाच बसते, मोठा चावला तरी ठणकाच बसते. म्हणून त्याच्याकडे लक्ष द्यायचं नसतं. ध्यानात घ्या, आपल्या लोकांच्या डोक्यामध्ये ते फॅड घुसलेले. पण महाराज साधू ओळखणं कठीण आहे आणि देव ओळखणं सुद्धा कठीण आहे महाराज. संत ओळखणं, देव ओळखणं फार कठीण आहे. देव प्राप्त असून सुद्धा उपयोग नाही महाराज. एकदा देव महाराज रुक्मिणी साहेबांना सुद्धा ओळखता आला नाही. काकड्यामध्ये त्याचं उदाहरण आलेलं आहे. काकड्यामध्ये आपण म्हणत असतो, लाजले गे माया आता कवना ववाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. एकदा प्रसंग असा घडला, पहाटेच्या वेळी भगवान परमात्म्याने बलिप्रतिपदेचा दिवस होता. बलिप्रतिपदा, पाडवा. आपल्या इकडे बलिप्रतिपदेला पाडव्याला काय करतात? पाडव्याला काय करतात माता माऊली? पाडव्याला काय करतात? बहिणीनं भावाला, कोणाला म्हणजे नवऱ्यानं ववाळायचं असते पत्नीला. का बरोबर आहे म्हणायला मागचे? कोणाला ववाळायचं असते? पत्नीनं नवऱ्याला. हा, ते भागाभागात फरक असतात. आमच्या सोलापूर जिल्ह्याकडे अशी पद्धत आहे, आमच्या तिकडे माणसं मेल्यावर जळते. तुमच्या इकडे जीव गेल्यावर जळत असतील. फरक असते ना महाराज, काय काय ठिकाणी लय फरक राहते बरं का. म्हणून विचारलं काय करतात बलिप्रतिपदेला? नवऱ्यानं का पतीला काय कर, पत्नीनं पतीला ववाळायचं असते. बरोबर आहे का नाही पोपट भाऊ? बरोबर आहे ना? तुम्हाला ववाळ आहे का? ववाळ आहे ना? बरं बरं बरं. नसल ववाळ इथं कोणाला तर आता पुढची जी बलिप्रतिपदा येईल ते ध्यानात ठेवायचं. बलिप्रतिपदा आली की लांबूनच आवाज द्यायचा, अय प्रतिपदा. तिलाच प्रतिपदा म्हणायचं, काय होत नसते बरं का. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. ए प्रतिपदा म्हणायचं. तिनं ऐकलं तर ठीक आहे, ऐकलं तर ठीक, नाही तर जास्त ताण घ्यायचा नाही. एक काम करायचं, मी सांगतो तुम्हाला इकडं पुरुष मंडळी, एक काम करायचं, ऐकलं तर ठीक, नाहीतर एक काम करायचं, आपणच एक आरतीचं ताट तयार करायचं.
त्याच्यामध्ये कणकीचा दिवा तयार करायचा, तो कणकीचा दिवा त्याच्यामध्ये ठेवायचा, ते ताट उचलायचं, देवळीत ठेवायचं आणि अशी मान फिरून घ्यायची. अजिबात महाराज त्यांना काय बोलायचं नाही, कारण महाराज मला एकानं व्हॉट्सअपला टाकलं होतं पोपट भाऊ, तो म्हणला ज्याची बायको मुखी तो सर्वात सुखी म्हणणारे बघा कोण कोण आहेत बरं का. ज्याची बायको मुखी तो काय म्हणला सगळ्यात सुखी. एकानं तर व्हॉट्सअपला टाकलं, तो म्हणला एक जण तर मला असं म्हणला, एकानं लग्न केलं त्याला म्हणलं का रे बाबा सगळ्या मिशाच काढून टाकल्या त्याने. त्याला म्हणलं का बाबा सगळ्या मिशा काढून टाकल्या, लग्न व्हायच्या आधी तरी इतक्या मिशा ठेवायचा. तेव्हा म्हणला काय सांगावं महाराज, बायकोच घाबरत नाही तर मिशा काय चहात बुडवाय ठेवायच्यात का. म्हणला लय अवघड खेळ आहे महाराज, मला बरेच दिवस कळत नव्हतं. ते पेट्रोल पंपावर गेल्याच्या नंतर बायकोला असं लांब का उभा करतात, कारण ते तिथं पेट्रोल पंपावर गेल्याच्या नंतर तिथं लिहिलेलं असते काय आग लावणाऱ्या वस्तू लांब उभा करा म्हणून. ते बरेच दिवस कळत नव्हतं, पण मला नंतर कळालं कारण माझ्या मित्रानं मला सांगितलं. विठाला विठाला म्हणजे मला सांगायचं काय की बलिप्रतिपदेचा दिवस होता आणि रुक्मिणी साहेबांनी ती भगवंताला ओवळण्यासाठी ताट तयार केलं आणि भगवंताला ओवळण्यासाठी ताट तयार केल्याच्या नंतर पहाटेची वेळ होती आणि पहाटेच्या वेळी भगवंताला ओवळायला गेले, पण भगवंताने असा पराक्रम केला जेवढे काही भक्त होते सगळे भक्त महाराज रावळात बोलून घेतले, सगळ्यांना आपल्यासारखं स्वरूप दिलं आणि सगळ्यांना आपल्यासारखं स्वरूप दिल्याच्या नंतर रुक्मिणी साहेबांना भगवंत ओळखता येईना, कारण बगल तिकडे देव दिसायला लागला. मग नामदेव महाराज आले, नामदेव महाराजांना बोलवल्याच्या नंतर नामदेवरायाला विचारलं, नामदेवराया सांगा याच्यातला खरा भगवंत कोणता आहे. नामदेवरायने पाहिलं तर नामदेवरायला सुद्धा देव ओळखता आला नाही. शेवटी महाराज नामदेवरायने कोपऱ्यात पाहिलं तर आपल्या खऱ्या देवाला ओळखलं. कसं ओळखलं, कारण जी वैजयंती जी माळ होती ना महाराज ती फक्त भगवंताच्या गळ्यात होती, बाकीच्या सोंगड्याच्या नव्हती. म्हणून महाराज नामदेवरायने ओळखलं, नामदेवरायने सांगितलं हे कोपऱ्यातलं गिराईक म्हणले आपले. म्हणजे मला सांगायचंय काय की देव ओळखणं फार कठीण आहे. देवाच्या पत्नीला सुद्धा भगवंताला ओळखता आलं नाही, म्हणून ध्यानात घ्या देव प्राप्त असून उपयोग नाही, देव ओळखणं फार कठीण आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात देवाचा पत्ता दुसरा तिसरीकडे नसून देव कुठं राहतो, ज्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर माणसाला समाधान प्राप्त होतं अशा पुरुषाच्या ठिकाणी देव राहतो, दुसरीकडे तिसरीकडे देव राहत नाही. अजून कोणाजवळ देव राहतो महाराज सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये, काम क्रोधा नाही झाली, काम क्रोधा नाही चाली, काम क्रोधा नाही चाली, काम क्रोधा नाही चाली, होती झाले समाता, भूत झाले समाता, देवताया जवळ आसे, देवताया जवळ आसे. महाराज म्हणतात ज्यांच्यावर कामक्रोधाची चाल होत नाही अशा पुरुषाच्या ठिकाणी देव राहतो. कामक्रोधा नाही चाली, भूती झाली समता, ज्यांच्याकडे भेद राहिला नाही अशा पुरुषाच्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात देव राहतो. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी, ज्यांच्याकडे भेदाभेद राहिला नाही, हा उंच हा नीच हा श्रेष्ठ कनिष्ठ असा विषमपणा ज्यांच्याकडे नाही अशा पुरुषाकडे तुकोबाराय म्हणतात देव राहतो. अभंगावर बोलण्यासारखं भरपूर आहे महाराज, जेवढं बोलल तेवढं महाराज अभंगावर कमी, पण वेळेअभावी या ठिकाणी अभंगाला पूर्णविराम देतो. जाता जाता फक्त एवढंच सांगेल, आईवडिलांची सेवा करा, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावा, भगवंताचं नामस्मरण करा, गळामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा, आळंदी पंढरीची वारी करा आणि गाथा गीता ज्ञानेश्वरी याचं वाचन करा. पहा भगवंताचं नाम सतत घेतलं पाहिजे, पण भगवंताचं नाम घेण्याचा सुद्धा विधी. भगवंताचं नाव कधी घ्यायचं असतं, कधी घ्यायचं भगवंताचं नाव, गळ्यामध्ये जर तुळशीची माळ असेल तर भगवंताचं नाव घेतलं तर भगवंताला आवडतं बरं का, नाहीतर भगवंताला तसं आवडत नाही. तुम्ही पहा एखाद्या मुलीनं समजा नाव घेतलं, उखाण्यामध्ये घेतात का नाही मुली नाव, सगळेजण तुम्ही नाव घेता, पण तिनं नाव कधी घेतलं तर चालतंय, तिच्या गळ्यामध्ये तिच्या पतीच्या नावाचं काय पाहिजे, मंगळसूत्र पाहिजे, आणि तिच्या पतीच्या नावाचं कपाळाला काय पाहिजे, कुंकू पाहिजे, तर तिनं नाव घेतलं तर चालतं. अशा अलीकडं अशा मुली काय काय नाव घेतात महाराज. एका लग्नाला गेलतो, एका मुलीनं असं नाव घेतलं, इथून चालू केलं आपल्या वळती गावापासून पंढरपूरला गेलो तरी महाराज तिचं नावच संपना, इतकं तिनं लांबलचक नाव घेतलं. घेऊ का पोपट भाऊ एखादं, घेऊ का, काय देतान का वरचं वाढवून,
तिनं असं नाव घेतलं महाराज, खास तुमच्यासाठी पाठच करून आणले बरं का. ती म्हणली येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते, खिडकीला 3 तारा अडकी त्याला घुंगर 12 पान खाते 13 घाम येतो जरा जरा. तिकडून आला व्यापारी, त्यानं दिली सुपारी देते वाण्याला, हांडाने ते पाण्याला पाणी आणते, आडाचा वाडा बनते भिंगाचा, वाड्यात वाडे 7 वाड्यात पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशीवर बशीत कप, कपात घडीत वाजला एक, पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेख. इतकं लांब लचक तिनं नाव घेतलं, पण हे नाव असं कवर तर चलतं. एकदा लग्न झालं 4-5 वर्ष झाले की परत महाराज एवढं लांब लचक नाव घेत नाही. सगळ्या काड्या उतरतात परत, अजिबात एक काडी शिल्लक राहत नाही. एखाद्या म्हाताऱ्या मावशीला नाव घे म्हणा बरं, अजिबात एवढं लांब लचक नाव घेणार नाही. एखादा म्हणलंच होतं मी, एखाद्या आजीला म्हणलं घ्या बरं आजी, ती म्हणली महाराज आता कुठं असते का? मी म्हणलं घ्या, काय होत नाही. मग त्या महाराज त्या आजीनं नाव घेतलं होतं. ती म्हणली गेले होते हळदी कुंकाला, बटन तुटलं बटव्याचं. गेले होते हळदी कुंकाला, बटन तुटलं बटव्याचं. महाराज म्हणले काय नाव घ्यायचं त्या सटव्याचं? म्हणलं अवघडच खेळ आहे. म्हणजे सांगायचं काय की लग्न होईपर्यंत सगळं ठीक असतं, पण एकदा का 4-5 वर्ष झाली परत महाराज रेंज राहत नाही, सगळी रेंज उतरते आपोआप. महाराज रेंज राहत नाही. महाराज मला सांगायचं काय तुम्हाला की नाव घेण्याचा सुद्धा विधी, भगवंताचं नाव कधी घेतलं तर चालतं, त्याच्या नावाचं मंगळसूत्र म्हणजे गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ पाहिजे, आणि त्याच्या नावाचं कुंकू म्हणजे कपाळाला गोपीचंदनाचा टिळा पाहिजे, तर त्याचं नाव घेतलं पाहिजे. आणि पहा, जरी तुम्हाला माळ घालता आली नाही तरी सुद्धा नका घालू, काय हरकत नाही, पण भगवंताचं नाम घ्यायचं विसरू नका. कारण भगवंताच्या नामात इतकी ताकद आहे की जर मरते वेळी देवाचं नाव मुखात आलं तर त्या सुखाला पारावारात नाही, असं तुकोबराय म्हणतात. अंतकाळी नाम आले ज्याच्या मुखात, तुका म्हणे सुखा पार नाही. तुकोबराय म्हणतात अंतकाळाच्या वेळेला जर देवाचं नाव मुखात आलं तर त्या सुखाला पारावारात नाही. महाराज काही करण्यापेक्षा देवाचं नाव घेतलेलं कितीतरी चांगले. आपण गाणे म्हणतो, पण गाणे म्हणण्यापेक्षा देवाचं नाव घेतलेलं काय वाईट आहे? दयालजी तर खूप सुंदर म्हणतात. दयालजी म्हणतात ज्ञान घटे नरमूढ की संगत, ज्ञान घटे नरमूढ की संगत, बुद्धी घटे चित्त विषय भरमाये, तेज घटे पर नारी की संगत, बुद्धी घटे बहुभोजन खाय. दयालजी म्हणतात ज्ञान घटे नरमूढ की संगत, बुद्धि घटे चित्त विषय भरमाये, तेज घटे पर नारी की संगत, बुद्धि घटे बहुभोजन खाए, प्रेम घटे नित ही कुछ मांगत, प्रेम घटे नित ही कुछ मांगत, मान घटे नित पर घर जाए, दयाल कहे सुन रे मन मूर्ख, पाप घटे हरि के गुण गाय. दयालजी म्हणतात की मूर्ख माणसाची संगत केल्याच्या नंतर ज्ञान कमी होत असतं. ज्याच्या चित्तामध्ये विषय भरलेला आहे त्याची बुद्धी कमी होत असते. जो अतिशय भोजन करतो त्याची बुद्धी कमी होते. दयालजी म्हणतात जो परस्त्रीची संगत करतो त्याचं तेज कमी होत असतं. जर एखाद्याच्या घरी आपण सारखं सारखं जात असेल ना महाराज तर त्या घरी आपला मान कमी होत असतो. दयालजी म्हणतात मान घटे नित पर घर जाय. आणि ज्याच्या घरी एखादा प्रेमी माणूस आहे पण त्याच्याकडे एखादी गोष्ट आपण मागितली तर त्याच्यामधलं प्रेम कमी होत असतं. महाराज म्हणतात प्रेम त्याच्यामध्ये कमी होतं. पण दयालजी म्हणतात की बाबा जर भगवंताचं नाव घेतलं तर आपलं पाप घटत असतं. म्हणून भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. भगवंताच्या नामात तेवढी ताकद आहे महाराज. म्हणून भगवंताचं नामस्मरण करा. आळंदी पंढरीची वारी करा. आई वडिलांची सेवा करा. आणि जाता जाता फक्त एवढंच सांगेल की धर्मावर आपली निष्ठा असू द्या. छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर संभाजी महाराज असतील, यांच्यावर आपला आदर असला पाहिजे. यांचं आदरास्थान आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. एवढंच नाही आपण महाराज त्यांचं इन्स्पिरेशन आपण त्यांच्या आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. पण आपल्या तरुण मुलांचं आपलं इन्स्पिरेशन काय? आपल्या तरुण मुलांचं इन्स्पिरेशन असं झालंय आपलं तरुण मुलांचं प्रेरणास्थान म्हणजे एखाद्या पिक्चर मधला हिरो असतो महाराज. एखाद्या पिक्चर मधला हिरो आपलं काय प्रेरणास्थान आहे महाराज. तरुण पोरांचं पण ध्यानात घ्या. जे महाराज खऱ्या आयुष्यातले हिरो झालेले त्यांचा आदर आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि त्यांची प्रेरणा आपण डोळ्यासमोर ठेवली पाहिजे महाराज. छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर संभाजी महाराज असतील, अरे त्या छत्रपती शिवरायांनी आपल्यासाठी स्वराज्य निर्माण केलं.
त्या छत्रपती शिवरायांचा आदर आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि छत्रपती शिवरायांचं चरित्र आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे आणि त्या छत्रपती शिवरायांच्या चरित्राची वागणूक आपण घेतली पाहिजे आणि त्यांच्याकडून आपण त्या गोष्टी शिकल्या पाहिजेत महाराज. नुसता छत्रपती शिवाजी महाराज की म्हणलं की जे म्हणल्यानं काही होत नसतं महाराज. त्यांना डोक्यावर घेऊन नाचल्यानं काही होत नाही, तर त्यांचे विचार आपल्या डोक्यामध्ये उतरवले पाहिजे, तर महाराज आपल्या काहीतरी जीवनामध्ये फरक पडेल. इतके महाराज छत्रपती शिवरायांनी पराक्रम केले, इतके पराक्रम केले की महाराज त्या पराक्रमाला महाराज आपण एक पराक्रम जरी सांगायचा झाला ना महाराज तरी सुद्धा महाराज दिवस पुरणार नाही. पण ध्यानात घ्या, या ठिकाणी आपला वेळ सुद्धा झालेला आहे, पण फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये छत्रपतींच्या जीवनातला एक पराक्रम सांगतो आणि सेवेला पूर्णविराम करतो. छत्रपती शिवरायांच्या जीवनातला एक पराक्रम, छोटासा किस्सा तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की छत्रपती शिवरायांनी काय पराक्रम केलेत. इतका मोठा पराक्रम आपल्या सर्वांनाच माहिती आहे महाराज. अफजल खानाच्या वधासाठी छत्रपती शिवराय महाराज तयार होतात आणि त्या छत्रपती शिवरायांचा, अफजल खानाचा वध महाराज छत्रपती शिवरायांचा या ठिकाणी तुम्हाला 3 मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. प्रतापगडाच्या पायथ्याशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी खान छत्रपती शिवरायांना मारण्यासाठी त्या आदिलशाहीच्या दरबारामध्ये त्या बड्या बैगमनी महाराज एक पानाचा विडा ठेवला आणि पानाचा विडा ठेवल्याच्या नंतर सांगितलं, हमारे दरबार में कौन है ऐसा सूरमा जो शिवा भोसले को पकड़कर हमारे पास ला सके. महाराज अख्ख्या दरबारामध्ये सगळ्यांच्या माना खाली गेल्या, एकाची सुद्धा मान वर यायला तयार नाही. सगळेजण महाराज माना खाली घालून उभे राहिलेत. कडाडली ती बड़ी बेगम परत, अरे हमारे दरबार में कोई ऐसा सूरमा नहीं जो शिवा भोसले को पकड़कर हमारे पास ला सके. कोणी सुद्धा महाराज पुढे येत नव्हतं. शेवटी पाठी मागून महाराज कोणाच्या तरी पावलांचा कर 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 असा आवाज येत होता. सगळेजण महाराज पाठीमागं पाहतायत, तर एक निपाळा देहाचा माणूस त्या पानाच्या विड्याकडे जात होता आणि त्या विड्याकडे जात असताना सगळेजण त्याला पाहत होते. आणि त्या माणसाचं नाव होतं महाराज, काय होतं त्या माणसाचं नाव, काय होतं, अफजल खान. आणि तो अफजल खान महाराज त्या विड्याकडे जातोय आणि सगळेजण गेले आणि पाहतायत. पाहिल्याच्या नंतर त्या अफजल खानानं महाराज सगळ्यांची नजर जाण्या अगोदर त्या अफजल खानानं त्या ताटामधला विडा उचलला और तो बोला, अरे मैं लाऊंगा शिवाजी को, अरे वो तो पहाड़ का चूहा, उसे तो मैं घोड़े पर बांध कर लेकर आऊंगा. आणि महाराज निघाला हा अफजल खान छत्रपती शिवरायांना पकडण्यासाठी. आणि छत्रपती शिवरायांना पकडण्यासाठी निघाल्याच्या नंतर भरपूर असं सैन्य घेऊन महाराष्ट्रावर चालून आला. आणि महाराष्ट्रावर चालून आल्याच्या नंतर त्या अफजल खानाचा पहिला मुक्काम पडला महाराज तुळजापूर. आणि त्या तुळजापूरमध्ये आपल्या सर्वांचं कुलदैवत असणारी ती तुळजा भवानी, आणि त्या तुळजापूरमध्ये त्याचा मुक्काम पडला. आणि त्या तुळजापूरमध्ये मुक्काम पडल्याच्या नंतर त्याने आदेश सोडला महाराज, त्याने उद्ध्वस्त करून टाका म्हणल्याच्या नंतर सगळ्या तुळजापुराची विल्हेवाट लावून टाकली महाराज. आणि सगळ्या तुळजापुराची विल्हेवाट लावून टाकल्याच्या नंतर हा अफजल खान त्या आई भवानीच्या गाभाऱ्यात जातोय. हातामध्ये घन घेतला, घन आई भवानीच्या गाभाऱ्यात गेला आणि त्या आई भवानीकडे बघतो अफजल खान. आणि आई भवानीकडे बघून तो अफजल खान म्हणतोय, ए देवी, बताओ तेरी ताकद, बताओ तेरी अजमत. आणि त्या देवीला बघून महाराज म्हणतोय, देवी, इतकी तुझ्या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये, या जगामध्ये ख्याती ना, त्या छत्रपती शिवरायांचं तू कुलदैवत आहेस, दाखव तुझी ताकद, आज मी तुझ्या समोर उभा आहे. कोण म्हणतोय महाराज? अफजल खान. हातामध्ये घन घेतला, तेवढ्यावर थांबला नाही, आई भवानी जवळ गेला आणि कसलाही विचार न करता त्या आई भवानीच्या महाराज अंगावर घाव घालायला सुरुवात केली. आणि घाव घालून महाराज त्या आई भवानीच्या ठिकऱ्या केल्या माय बाप. आणि एवढं सगळं केल्याच्या नंतर ही वार्ता शिवरायांच्या कानावर गेली. त्याचा दुसरा मुक्काम पडला पंढरपूर. आपल्या सर्वांचा आराध्य दैवत असलेला पंढरीजी पांडुरंग परमात्म्याच्या ठिकाणी गेला. आणि पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर
त्या वळवंटामध्ये पुंडलिकाला फेकून दिलं आणि पुंडलिकाची मूर्ती फेकून दिल्याच्या नंतर हा अफजल खान महाराज गाभाऱ्यात गेला पांडुरंगाच्या गाभाऱ्यात जाऊन तिथल्या लोकांनी अफजल खान येणार आहे याची कल्पना असतानाच पांडुरंगाची मूर्ती महाराज लपून ठेवली होती. हा अफजल खान गेला, तिथं खोटी मूर्ती होती. अफजल खान गाभाऱ्यात जातोय आणि गाभाऱ्यात जाऊन त्या अफजल खानानं महाराज गाय बोलावली, गाय. आणि गाय बोलवल्याच्या नंतर त्या बंडरी पांडुरंग परमात्म्याच्या समोर महाराज त्या अफजल खानानं गाय कापली आणि गाय कापून त्या अफजल खान त्या गायीच्या रक्ताच्या थारोळ्यात महाराज थया थया नाचू लागला. आणि हाच अफजल खान असे एक 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 देवळा नाही नसतं करत असताना तिकडे शिवरायांच्या कानावर एक एक गोष्ट जाऊ लागली. छत्रपती शिवरायांच्या मनात आलं की जर हा असा देवळा नायनाट करू लागला तर एकही देऊळ राहणार नाही. छत्रपती शिवरायांनी महाराज सांगावा धाडला अफजल खानाच्या भेटीसाठी आणि अफजल खानाला पत्र पाठवल्याच्या नंतर भेटीचा दिवस ठरला आणि भेटीचा दिवस ठरल्याच्या नंतर हा अफजल खान भेटण्यासाठी महाराज छत्रपती शिवरायांना आला आणि भेटीचं ठिकाण ठरलं महाराज प्रतापगडच्या पायथ्याशी. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जा. शिवाजी राजाच्या करामती, शिवाजी राजाच्या करामती त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची. कळेल काय कल्पना युक्तीची रे जे कळेल काय कल्पना युक्तीची रे, कळेल काय कल्पना युक्तीची रे. आणि छत्रपती शिवरायांना भेटण्यासाठी त्या अफजल खानाला भेटण्यासाठी छत्रपती शिवरायांनी शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. आणि अशा या शामियान्या खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सय्यद त्याच्या संगतीला, सय्यद त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. छत्रपती शिवरायांसोबत जीवा महला नावाचा डोंबारी होता म्हणून म्हणतात ना, होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. आणि छत्रपती शिवरायांना पाहून खान बोलतो कसा, आओ शिवाजी आओ, सारी शौकियत भूलकर हमें गले से लग जाओ. आओ शिवाजी आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी. रोखून नजर गहिरी जिरहाज जिरजी जे जे जिरहाज जिरजी जे जे जिरहाज जिरजी जे जे. आणि छत्रपती शिवराय सुद्धा काय कच्च्या गुरुचे चेले नव्हते. राजा थोर बात त्याची न्यारी, राजा थोर बात त्याची न्यारी. चालची त्याची सावध भारी जिरहाज जिरजी जे जे जिरहाज जिरजी जे जे जिरहाज जिरजी जे जे. आणि छत्रपती शिवरायांना पाहून छत्रपती शिवरायांनी त्या खानाला आलिंगन दिलं आणि आलिंगन दिल्याच्या नंतर त्या छत्रपती शिवरायांनी आलिंगन दिल्याच्या नंतर त्या अफजल खानाने महाराज दगा केला. खानाचा अभिमान मान्याला, खानाचा अभिमान मान्याला. कटरीचा वार त्यानं केला, कटरीचा वार त्यानं केला. खर खर वाद झाला, खर खर वाद झाला. चिलखत होत अंगाला, चिलखत होत अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान येरबडला. तितक्यात महाराजानं पोटामध्ये बिछवड कलाला, पोटामध्ये बिछवड कलाला. वाघनख्याचा मारा केला, वाघनख्याचा मारा केला. तरा तरा फाडलं पोटाला, तरा गेला खानाचा पोतळ बाहेर आला जी जे जे बाहेर आला जी जे जे बाहेर आला जी जे जे जे. प्रतापगडचे युद्ध झाले, पाप सारे गेले. पावन केला कृष्णचा घाट, पावन केला कृष्णचा घाट. लाविली गुलामीची होवा, लाविली गुलामीची होवा. मराठी
मराठी शाहीचा मांडला थाट र, जय जय मराठी शाहीचा मांडला थाट र, जय जय मराठी शाहीचा मांडला थाट र, जय 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 जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. ज्ञानेश्वर माऊली महाराज महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज महाराज ज्ञानेश्वर माऊली, हा ज्ञानेश्वर माऊली. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे पापनासे दरुशने, कामक्रोधा नाही चाली भूती झाली समता, तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोने. झालेली सेवा पंढरदेश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक करून, तुम्हा श्रोते मायबापांच्या चरणी नतमस्तक करून, ज्ञानोबारायांच्या चरणी तुकोबारायांच्या चरणी नतमस्तक करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. तत्पूर्वी सुंदर असा तुमचा हा सप्ताह चाललाय. या सप्ताहातील आजची ही 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा, ज्यांच्या माध्यमातून हे सर्व आयोजन चाललेलं आहे, आपल्या गावचे सरपंच LB कुंजीर आणि त्यांच्या पत्नी सौ कुसुमताई लक्ष्मणजी कुंजीर यांच्या माध्यमातून, यांच्या आयोजनातून चालत असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह. पहा, हे सर्व संपूर्ण योगदान जे आहे, हे संपूर्ण सर्व योगदान आज खरं तर माझं भाग्य आहे ते आज या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहेत. खरंच महाराज त्यांचे द्यावे तेवढे त्यांना थोडे धन्यवाद आहेत बरं का. एवढं संपूर्ण आयोजन करणं सोपं नसतं, कारण आपण म्हणतो ना एकल्याचा नो हे हा खेळ म्हणून मेळविला. सर्व गावाला घेऊन हे सगळं नियोजन करणं फार अवघड असतं. नाही तर बऱ्याच वेळा असं होतं, गावागावात बऱ्याच ठिकाणी भरपूर असते. म्हणजे तुमच्या लक्षात आलं मला काय सांगायचं ते बरं का. पण एवढं सगळ्यांना एकत्र करून हे सर्व आयोजन करणं फार कठीण आहे. आणि खरंच महाराज देवे तेवढे त्यांना धन्यवाद थोडेच आहेत. इतकं सर्व तुम्ही एवढं सर्वजण करताय, असो सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच गायक मंडळी असतील, सर्वांच्या चरणी नतमस्तक करतो, सर्वांना धन्यवाद देतो. मृदंगवादक असतील, गायकवाद सर्व असतील, इकडं आमचे चोपदार काका असतील, इकडं आमचे विनेकरी बाबा असतील, आदी करून ज्यांच्या माध्यमातून येण्याचा या ठिकाणी योग आला, आमचे पोपट भाऊ आणि आपल्याच गावचे भाऊसाहेबजी काशीनाथ कुंजीर, संपूर्ण गावच माझ्या अंदाजानं कुंजीर आहे, बरोबर आहे का नाही? हो, भरपूर सर्वांचं योगदान आणि यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच. असो सर्वच उपस्थित असलेले टाळकरी मंडळी, उपस्थित सर्व श्रोते मंडळी असतील आणि ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, एकदम सुंदर अशी साऊंड सिस्टीम. काय दादांचं नाव? दादाच का? दादा कुंजीर आपल्या गावचेच आहेत का? वा वा, एकदा टाळ्या वाजवा यांच्यासाठी. एकदम सुंदर अशी त्यांची माईक सिस्टीम आहे, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आमच्या सोबत आलेले आमचे तौर भाऊ असतील, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांचं यूट्यूबवरती चॅनल आहे. आजचं हे कीर्तन नाव टाकलं की यूट्यूबवरती येणार बरं का. आपल्या गावचं हे कीर्तन, माझं कीर्तन, यूट्यूबला फक्त नाव टाकायचं, नाव टाकलं की त्यांच्या चॅनलवरती हे कीर्तन दिसणार. असो सर्वांच्या चरणी नतमस्तक करतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. नातरी बालक बोबडा बोले, कावाकुडा विचुका पावले, ते चोज करुणे माऊले, रिगे जेवी पायाच्या प्रसादी बोलिलो काही विनोदे, मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मे तुका म्हणे. एकदा सर्वांनी प्रेमाने भजन करा, हात वरती करा सर्वांनी. एकदा केले का? तिकडे पाठीमाग उभे राहिलेले सगळे एकदा 2 मिनिटं सर्वांनी भजन करायचं आणि सेवेला पूर्ण विराम द्यायचा. राहू द्या असे 4 वाजेपर्यंत. आता करा एकदा सर्वांनी हात वरती. इंद्रायनिका जलभी बोले श्री ज्ञानेश्वर माऊली, इंद्रायनिका जलभी बोले सर्वांनी ज्ञानेश्वर माऊली, इंद्रायनिका जलभी बोले श्री ज्ञानेश्वर माऊली, इंद्रायनिका जलभी बोले श्री ज्ञानेश्वर माऊली, आनंदिका कनकन बोले श्री ज्ञानेश्वर माऊली, आनंदिका कनकन बोले श्री ज्ञानेश्वर माऊली, श्री ज्ञानेश्वर माऊली, श्री ज्ञानेश्वर माऊली, श्री ज्ञानेश्वर माऊली, इंद्रायनिका जलभी बोले श्री ज्ञानेश्वर माऊली.
इंद्रायणी काजल भी बोले श्री ज्ञानेश्वर माऊली आळंदी का कन कन बोले श्री ज्ञानेश्वर माऊली आळंदी का कण कण बोले श्री ज्ञानेश्वर माऊली इंद्रायणी का जल भी बोले श्री ज्ञानेश्वर माऊली इंद्रायणी काजल भी बोले श्री ज्ञानेश्वर माऊली 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 ओ इंद्रायणी काजल बोले श्री ज्ञानेश्वर माऊली इंद्रायणी काजल बोले श्री ज्ञानेश्वर माऊली श्री ज्ञानेश्वर माऊली हो श्री ज्ञानेश्वर माऊली हे ज्ञानेश्वर माऊली हो श्री ज्ञानेश्वर माऊली श्री ज्ञानेश्वर माऊली हो श्री ज्ञानेश्वर माऊली हे ज्ञानेश्वर माऊली हो श्री ज्ञानेश्वर माऊली 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 विठ्ठल जय जय विठ्ठल